ओके, चलो इन्व्होकेशन करूया. हात मोकळे ठेवा. दीर्घ श्वास घ्या सगळ्यांनी. आपण आधी ओंकार म्हणणार आहोत. ओ पुन्हा एकदा दीर्घ श्वास. ओ पुन्हा एकदा दीर्घ श्वास. ओ Supreme God, we humbly invoke your divine blessings, guidance, help, and protection. Thank you for giving us ability to understand your teachings properly, rapidly. We thank you. To our teacher, Master Choa Kuksi, we thank you for your divine presence. Thank you for inner strength to practice regularly. Thank you for inner guidance, help and protection. We thank you in full faith. So wait. We thank you. Namaste. ओके, आज आपण जे डिस्कशन करणार आहोत, तर आजचा दिवस काय आहे? महाशिवरात्र. तर महाशिवरात्रीबद्दल जेव्हा मी नेटवरती माहिती घ्यायला सुरुवात केली, तर त्याच्या आधी पहिलं लक्षात ठेवायचं की 12 महिन्यात पैकी प्रत्येक महिन्यात एक एक शिवरात्र येत असते. आणि ह्याच्यातली ही सगळ्यात शेवटची शिवरात्र आहे. कारण पुढल्या महिन्यामध्ये काय आहे? गुढीपाडवा. म्हणजे आपलं नवीन वर्ष चालू होत आहे. पण ह्या वर्षाची शेवटची शिवरात्र ही नेहमी महाशिवरात्र म्हणून सेलिब्रेट केली जाते. याच्याबद्दल असं काही कॉन्क्रीट कारण काही नाहीये की ह्याच दिवशी महाशिवरात्र काय येते किंवा असं काही कारण नाहीये. नेटवर जे रेफरन्स आहेत त्यांनी दिलेले आहेत त्याच्यामध्ये असं दिलंय की शिव आणि पार्वती यांचा लग्नाचा दिवस म्हणून हा महाशिवरात्र म्हणून काही ठिकाणी साजरा करतात. त्याच्यानंतर शिव उपासनेचा दिवस म्हणून काही ठिकाणी ही शिवरात्र साजरी करतात. तर आपण लग्न म्हणण्यापेक्षा शिवरात्र उपासनेचा दिवस म्हणून हा सेलिब्रेट करण्याचा दिवस ठेवूया. आता जेव्हा मास्टर चोआ कुक्सी यांचा आपण प्राणिकलिंग सगळेजण शिकलेलो आहोत आणि त्या ठिकाणी आपण शिव हा जो आस्पेक्ट आहे हा समजून घेऊया. तर मास्टर नेहमी सांगायचे की शिव ही कोणी व्यक्ती नाहीये किंवा ब्रह्मा किंवा विष्णू ही कोणी व्यक्ती नाहीये, तर हे ईश्वराचे आस्पेक्ट आहेत, हे ईश्वराचे पैलू आहेत. ब्रह्मा याचं काम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे क्रिएशन आहे, कुठलीही गोष्ट नवनिर्मिती करणं. विष्णूचं काम काय आहे? प्रिझर्वेशन, ते पाळणं, म्हणजे सगळं सांभाळणं ती गोष्ट. आणि शिवाचं जे काम आहे ते डिस्ट्रक्शन असं अनेक लोक म्हणतात, पण मास्टर त्याला एक छान शब्द देतात, क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन. म्हणजे शिव नुसतंच विनाश करत सुटत नाही. आपल्या वेळ लागलेला माणूस कसं काय ते तोडफोड करत सुटतो. मग तो तोडफोड करणारा माणूस आणि शिव या दोघांमध्ये बेसिक फरक काय आहे? तर शिव ज्या ठिकाणी नवीन निर्माण करायचंय अशा गोष्टीचा जो ओरिजिनल फॉर्म आहे तो डिस्ट्रक्ट करण्याचं काम करतात, तरच नवीन फॉर्म तयार होऊ शकेल. आणि म्हणून शिवांचा हा प्रामुख्याने ग्रेटनेस आहे. आता असे कुठले कुठले ओल्ड फॉर्म्स असतात? तर पहिल्यांदा आपलं शरीर आहे. आणि म्हणून गीतेमध्ये एके ठिकाणी रेफरन्स असा दिसतो की वासांसी जीर्णानी यथा विहाय, की जसं एखादं वस्त्र हळूहळू हळू जीर्ण होत जातं त्याचप्रमाणे आपलं शरीर काही वेळेला खूप वयोवृद्ध झालेलं आहे आणि इथपर्यंत वयोवृद्ध झालंय की त्यातले ऑर्गन्स किंवा त्यातल्या सेल्स या आता नवीन तयार होत नाहीत. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये पहिल्या ज्या काही सेल्स आहेत त्या ब्रेक होतात, त्या नष्ट होतात आणि नवीन सेल्स तयार होतात. त्यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघही 24 तास ऑन ड्युटी आहेत. असं कुठलाच क्षण नाही की त्यात शिव आस्पेक्ट नाहीये किंवा ब्रह्मा आस्पेक्ट नाहीये किंवा विष्णू आस्पेक्ट नाहीये. इमोशनल लेवलवरती काही नवीन इमोशन्स आपण तयार करत असतो. वेगळ्या गोष्टी जेव्हा बघतो तेव्हा बघण्यामधून आपल्या पहिला काय होतं? नवीन इमोशन्स तयार होतात. पण काही वेळेला जुन्या काही संकल्पना आपल्या ब्रेक पण होतात. आणि विशेषतः शिवांचं अतिशय महत्व काय आहे? तर आपल्या प्रिज्युडाइज आयडिया ज्या आहेत, ज्याला आपण पूर्वग्रह या दृष्टीने मराठीमध्ये ओळखतो असतो, तर असे पूर्वग्रह ब्रेक करण्यासाठी शिवा आस्पेक्ट हा अतिशय आवश्यक असतो. कित्येक वेळेला असं असतं की आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी आपल्याला चेंज करायच्या आहेत, पण त्या चेंज होण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे तर ती एनर्जी लागणार आहे शिव. आणि म्हणून तुम्ही जर का वही पेन आणलं असेल किंवा मोबाईल आणला असेल तर तुम्ही हे लिहून ठेवू शकता की अशा कुठल्या कुठल्या गोष्टी किंवा कुठल्या कुठल्या इमोशन्स आहेत माझ्यामध्ये ज्या माझ्या पातळीवर मला काढून टाकता येत नाहीयेत.
ओके, आणि त्यासाठी आजची शिवरात्र ही प्रामुख्याने आपण वापरतो. आता दुसरा प्रश्न असा येतो की ही रात्रच का निवडली आहे, दिवस का निवडले, शिवदिन असं का नाही केलं, शिवरात्र का करण्यात आली असेल? तर रात्र ही प्रेझेंट करते डार्कनेस, आणि त्या डार्कनेस म्हणजेच काय आहे, तर त्यावेळेला जे ओल्ड फॉर्म्स आहेत, हे ओल्ड फॉर्म्स आपल्याला डार्कनेस क्रिएट करतात, अज्ञान क्रिएट करतात, आणि म्हणून त्याच्यातून बाहेर काढणारी शक्ती म्हणून शिवरात्र, की हा पूर्णपणे डार्कनेस डिसइंडिकेट होणार आहे आणि मग नवीन दिवस आपला चालू होणार आहे. त्यामुळे शिवांचं मुख्य काम आहे नवनिर्मितीसाठी विनाश, ज्याला सोप्या भाषेमध्ये मास्टर चोहानी पुस्तकात रेफरन्स दिलाय, रिजनरेशन, नवनिर्मिती ही जर व्हायला हवी असेल तर त्यासाठी शिवा आस्पेक्ट हा अतिशय महत्वाचा काम करतो. म्हणून फिजिकल लेवलवरती बॉडी ही कधीतरी नष्ट व्हायला पाहिजे, आपण बघितलं. इमोशन्स लेवलवर कितीतरी आपल्या अशा इमोशन्स असतात की ज्या खरं तर नष्ट व्हायला पाहिजेत, पण त्या इमोशन्स जेव्हा ऑर्गनमध्ये साठून राहतात, चक्रांमध्ये साठून राहतात, तेव्हा ऍक्च्युली सायकोथेरपी ही आपण सगळेजण करायला सुरुवात करतो. आणि म्हणून कित्येक वेळेला सायकोथेरपीमध्ये आपण बघतो की निगेटिव्ह थॉट फॉर्म्स कुठे आहेत, निगेटिव्ह इमोशन्स कुठे आहेत, निगेटिव्ह एलिमेंट्स कुठे आहेत, आणि ते डिसइंटिग्रेट करतो. म्हणजेच एक्झॅक्टली आपण हिलिंग करतो, म्हणजे शिवाचं काम करतोय आपण त्यावेळेला, म्हणजेच आपण ज्युनियर शिवा आहोत त्यावेळेला. क्लिअर होत आहे? आता बेसिकचा वर्ग आपण सगळ्यांनी अटेंड केलाय. बेसिकच्या वर्गामध्ये मी तुम्हाला स्पिरिच्युअल कॉर्ड याचं स्कॅनिंग नेहमी शिकवलेलं होतं. तर शिकवत असताना हे सांगितलंय की जेवढी वीज तयार होते तेवढी सगळी वीज आपल्याकडे नाही पाठवत, बरोबर. त्यासाठी काय केलं जातं, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर्स तयार केले जातात, आणि मग आपल्या एरियाचा एक ट्रान्सफॉर्मर असतो की जो आपल्याला विजेचा सप्लाय करतो. सेम पद्धतीने जेव्हा गंगा पृथ्वीवर आणण्याचा प्रसंग निर्माण झाला, तर त्यावेळेला ती गंगा डायरेक्ट जर पृथ्वीवर आली असती तर गंगेने काय सांगितलं, माझा प्रवाह एवढा प्रखर आहे की तो प्रवाह तुम्ही हाताळू शकणार नाही, आणि मग तो पाताळात जर गेला तर तुझं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होणार नाही, असं तिने भगीरथांना सांगितलं. आणि म्हणून सांगितलं की शिवाची उपासना कर. मग त्यांनी शिवाची उपासना केली आहे, आणि मग काय झालं, शिवाने त्यातला बराचसा प्रवाह जो आहे तो जटांमध्ये आधी सांभाळलेला आहे, आणि त्यातला एक प्रवाह हा खाली आपल्याकडे पृथ्वीवरती आता पाठवलेला आहे. म्हणजेच शिव हे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहेत, अगदी आजच्या भाषेत बोलायचं तर. आता मोठे ट्रान्सफॉर्मर आहेत ते, बरोबर आहे. आणि गंगा काय आहे, जी इलेक्ट्रिसिटी तयार झाली आहे ती आपण म्हणूया गंगा आहे. आता आपल्यापर्यंत ती एनर्जी येईपर्यंत अनेक स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काम करत असतात. आणि म्हणून मास्टरांचं जर का तुम्ही लेक्चर्स कधी ऐकलीत तर काही वेळेला मास्टर म्हणतात, मी अँड माय फॅमिली वी हम्बली इनव्होक युअर डिव्हाइन ब्लेसिंग्स, गायडन्स, हेल्प अँड प्रोटेक्शन. त्या मास्टर सांगतात, मी माझ्या बायोलॉजिकल फॅमिलीला बोलवत नाहीये, तर ही जी माझी फॅमिली आहे ही स्पिरिच्युअल फॅमिली आहे, की ज्याला आपण गुरु परंपरा या नावाने प्रामुख्याने अध्यात्मात ओळखत असतो. आणि म्हणून जेव्हा तुम्ही इन्व्होक करता तर त्यावेळेला मास्टर सांगतात की हिलिंग ही प्रोसेस ही एकट्याने करायची प्रोसेस नाहीये, तर हे टीमवर्क आहे. आता टीमवर्क मध्ये कोण कोण असतं, पहिला असतो हिलर, दुसरा असतो पेशंट. हे फिजिकल लेवलवरती दोघं काम करतात. त्याच्यानंतरचा जो फॉर्म आहे ते सगळे इनविजिबल फॉर्म्स आहेत. तर त्यासाठी ग्रेट हिलिंग एंजल्स हे त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. आणि म्हणून सायकोथेरपीमध्ये ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्या सगळ्यांना हिलिंग एंजल्स माहिती आहेत, आणि ज्यांचा बेसिक झालाय तर त्यांच्या पुस्तकावरती तुम्ही जो चित्र बघताय तिकडे मागे, तर तसं हिलिंग एंजलचं चित्र ऑलरेडी दिलेलं आहे. तर असे हिलिंग एंजल्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. फक्त हिलिंग एंजल असतात का, तर नाही, हिलिंग एंजल पेक्षाही पॉवरफुल असे ग्रेट संत, गुरु, महात्मे हे सगळे त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. आणि त्या सगळ्यांचं काम असतं की हिलरला मदत करायचं, काम करत असताना हिलरला मदत करायचं. आता कित्येक वेळेला आपल्याला ही हायरार्की माहीतच नाहीये, आणि त्यामुळे आपल्याला इन्व्होक करताना आपण फक्त म्हणतो की मास्टर चोहा कुक्से, महागुरुजी मेलिंग, जी नावं माहिती आहेत तेवढे आपण घेतो, पण काही इश्यू नाहीये. म्हणून मास्टरने मी सांगायचे की परब्रह्म जे आहे ते फॉर्मलेस आहे, पण आत्ता लोकांना फॉर्मलेस याला कनेक्ट होता येत नाहीये, आणि म्हणून फॉर्म अस्पेक्ट याची आवश्यकता आहे. पण तुमच्या की बऱ्याच जणांनी आज सकाळपासून नक्की शंकराची एक पिंडी निवडली असेल, आणि त्या पिंडीवरती दुधाचा अभिषेक, पाण्याचा अभिषेक, तुम्हाला जे काही म्हणता येत असेल, कोणाला ओम नमः शिवाय म्हणता येत असेल, कोणाला रुद्र म्हणता येत असेल, कोणाला आणखी काही शिवमहिम्न म्हणता येत असेल, जे काही म्हणता येत आहे त्या पद्धतीने तुम्ही शंकराच्या फॉर्म अस्पेक्टची पूजा करण्याचा प्रयत्न केला. आता फॉर्म अस्पेक्टची पूजा केल्यामुळे काय झालं, तुमचं मन प्रसन्न झालं की आपण काहीतरी केलं, एक भावना तयार झाली. म्हणून पहिलं चक्र जे मी ऍक्टिव्हेट व्हायला लागतं अध्यात्माच्या प्रगतीमध्ये ते म्हणजे हार्ट चक्र. आणि हार्ट चक्र हे मास्टर नेहमी सांगायचे की कनेक्टेड कशाशी आहे, फॉर्म्स. आणि म्हणून जर आत्ता सुद्धा तुम्ही आल्यानंतर जर मी छानपैकी इथे एक शिवपिंडी तयार करून ठेवली असती,
त्याला खूप सुंदर डेकोरेट केलं असतं, तर मला वाटलं येस, आज महाशिवरात्र नक्की आहे. बरोबर आहे ना? म्हणजे शिव हे बाहेर पिंडीमध्ये बद्धिस्त असलेली एक ऊर्जा आहे असं आपण सगळे मानतो आतापर्यंत तरी. हे का मानतो? कारण त्याशिवाय आपला हार्ट ऍक्टिव्हेट होत नाही, आणि हार्ट ऍक्टिव्हेट झाल्याशिवाय जी हार्ट चक्राची सायकिक फॅकल्टी आहे, सेन्सिटिव्हिटी, तर ती फॅकल्टी आपण वापरू शकत नाही. आणि जर वापरली नाही तर काय होत आहे? क्राऊन तोपर्यंत ऍक्टिव्हेट होणार नाही. क्राऊन ऍक्टिव्हेट झाल्याशिवाय त्या प्रमाणात आध्यात्मिक ऊर्जा जी खालती यायला पाहिजे ती होणार नाही. अगदी सोपं आपण एक उदाहरण घेऊया. समजा मला मोबाईल उचलायचा आहे इकडनं, तर ह्याच्यासाठी मला काहीतरी ऊर्जा लागणार आहे, येस ऑर नो? बरोबर आहे. पण त्यापेक्षा जास्त ऊर्जा मला एक टेबल सरकवायला लागणार आहे. तसंच आपल्या आयुष्यातले काही काही निगेटिव्ह फॉर्म्स जे आहेत त्याला आपण पॅटर्न्स म्हणतो, आणि योगामध्ये त्याला म्हणतात योग हा चित्तवृत्ती निरोध हा शब्द एक लिहून ठेवा. पण योगाच्या ज्या अनेक डेफिनेशन्स केलेल्या आहेत त्याच्यातली ही एक अतिशय महत्वाची पतंजली ऋषींनी केलेली डेफिनेशन आहे की योग हा चित्तवृत्ती निरोध हा. त्यामुळे चित्तात आपल्या ज्या वृत्ती आहेत त्याला टेंडन्सी या नावाने आपण ओळखत असतो. या टेंडन्सी जर डिसइंटिग्रेट करायच्या असतील, नष्ट करायच्या असतील, तर खऱ्या अर्थाने आपल्याला शिव ही उपासना दिलेली आहे. तर उपासना प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने करत असतो. काही जण फॉर्म अस्पेक्ट मध्ये करतात, काही जण एखादा बसून मंत्राचा जप करत असतील, मग त्याच्यामध्ये शिवाचा ओम नमः शिवायापासून अनेक 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 जप अशाही पद्धतीने काही लोक उपासना करत असतील. तर आपल्याला ह्या शिवा अस्पेक्टला किंवा शिवा एनर्जीला कनेक्ट व्हायचं आहे. म्हणून लक्षात ठेवायचं की सिनियर शिवा आणि आपण कोण आहोत? ज्युनियर शिवा. क्लिअर होत आहे? आणि म्हणून जरी आपण हिमालयात जाऊन बसलो तर आपल्याला असा कुठलाही माणूस इथे दिसणार नाहीये की जो एका बर्फाच्या इथेमध्ये बसलाय, जो त्रिशूळ लावून बाजूला उभा आहे, किंवा त्याला एक डमरू लावलेला आहे त्या सगळ्या ठिकाणी आणि तो शांत ध्यानस्थ बसलाय, वादळी वारे वाहत आहेत वगैरे जे नॉर्मली चित्रीकरण सगळं केलं जातं ते शिवा अस्पेक्ट हा लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून केलेला जस्ट एक फॉर्म अस्पेक्ट आहे. इथपर्यंत लक्षात आलं व्यवस्थित? काही प्रश्न नाहीये त्या सगळ्या ठिकाणी? आता आपल्याला प्रामुख्याने काय करायचंय तर आजच्या दिवशी आपल्याला अशा कुठल्या कुठल्या आपले इमोशन्स आहेत की ज्या इमोशन्स अतिशय घट्ट झालेले आहेत आपल्या ऑरा चक्रामध्ये, म्हणून आपण थोडंसं आयुष्यात दुःखी करणार आहोत, काही पर्याय नाही आपल्याला, त्याच्या सुखाचा आनंद मिळत नाही. म्हणून तुम्ही लिहू शकता हे की असे कुठले दुःखाचे प्रसंग आहेत की जे आजही आठवलं तर तुम्हाला प्रचंड दुःखाची निर्मिती होते. आठवत असतील तर, नाही आठवले तर काही प्रश्न नाही, खणून खणून उरलेली मडी उकरायची नाही, पटकन आठवले तर ठीक आहे. क्लिअर? अशा काही घटना असतील काही जणांच्या, जब दिल ही तुट गया तो जी के क्या करेंगे. ओके. आणि मग ह्या सगळ्या आठवणी ज्या असतात ह्या आठवणी तुम्हाला आनंदी होऊन देत नाहीत, म्हणजेच काय होतं, हार्ट ऍक्टिव्हेटच करून देत नाहीत. आणि मग वर्षामध्ये जसं मी म्हणतो की मैंने हसने का वादा किया था कवी इसलिए, बरेच लोक त्यामुळे हसतात, पण त्याच्याकडे बघितलं लक्षात येतं की हे आतून दुःखी आहेत ही माणसं. तर आपल्याला दुःखी राहायचं नाहीये, आपल्याला कसं राहायचंय, कायम आनंदी राहायचंय, प्रत्येक क्षण आपल्यासाठी आहे आणि ते आपल्याला एन्जॉय करायचंय. आणि म्हणून गौतम बुद्धाने जी टीचिंग्स दिली होती त्यातला जसं पतंजली योगसूत्र आपण बघतो त्याच्यामध्ये 8 अष्टांग योग हा एक महत्वाचा भाग दिलेला आहे, तसंच बुद्धानेही 8 स्टेप्स त्याच्यात दिलेल्या होत्या. तर त्याच्यातली एक स्टेप अशी दिली होती की सुखा हॅपन्स, बुद्धाने लिहिलंय, आणि दुःखा हॅपन्स. तर त्याचं इंटरप्रिटेशन लोकांनी असं केलं, लाईफ इज सफरिंग. क्लिअर होत आहे? ऍक्च्युली काय सांगितलेलं की सुखही आयुष्यात येणार आहे आणि दुःखही आयुष्यात येणार आहे, पण बरेच लोकांनी इंटरप्रिटेशन असं केलं की दुःख म्हणजेच आयुष्य आहे, त्यामुळे आयुष्य दुःख स्वरूप आहे. आणि म्हणून कित्येक लोक वेगळ्या प्रकारे स्वतःच्या शरीराला, मनाला दुःख द्यायला सुरुवात करायला लागले की त्यांना असं वाटतं की ह्याच्याने जी काही आपली निगेटिव्ह कर्म आहेत ती न्यूट्रलाइज होतात. आणि म्हणून तुम्हाला आजही अनेक धर्माचा जेव्हा अभ्यास कराल तेव्हा हा प्रकार अगदी जवळून बघायला मिळेल की शरीराला क्लेश देणं, चपला न घालत्या रस्त्यावरून चालणं, बरोबर आहे, जिथे आरामात तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर किंवा फ्लाईटने कुठेही प्रवास करू शकताय तिथे चालत चालत प्रवास करणं, की ज्यामुळे कित्येक वेळेला निसर्गाचं जे असंतुलन चाललंय, प्रचंड उष्णता, प्रचंड थंडी, प्रचंड पाऊस, हे सगळं ती लोक सहन करतात आणि वाटतं ह्याला म्हणतात तप. ओके. आणि ह्याला म्हणतात तापणं. आता विचार करा, याच्याने जर तुमचं शरीरच जर आजारी पडत गेलं तर प्रत्येक वेळेला काय होणार आहे, जे ध्यानाला बसायचंय ते बसताच येणार नाही. म्हणून आमच्या एका आचार्याने एक छान अनुभव सांगितलेला, ते स्वतः ट्रेकर आहेत. तर ते म्हणाले, लोक म्हणतात की मी हिमालयात जाईन, एका गुहेमध्ये ध्यानाला जाऊन बसेन. ते म्हणले पहिलं हिमालयात गेल्यानंतर प्रॉब्लेम आपल्याला हा येतो की टॉयलेटला कुठे जायचं.
कारण एवढ्या प्रचंड थंडीमध्ये अशी की आपल्याला व्यवस्थित ऑर्गनाईज केलेलं टॉयलेट मिळणार नाहीयेत. दुसरं, जेवण कसं बनवायचं, कारण 0 पासून जेव्हा खालच्या डिग्रीला पाणी गेलंय, अग्नी प्रज्वलित केल्यापासून पाणी मेल्ट व्हायला सुद्धा काही तास लागतात. म्हणजे बर्फाचा पाणी व्हायला सुद्धा कित्येक तास लागतात. आणि त्यामुळे जी लोक खरोखर तिथे राहत आहेत त्यांना माहितीये की जीवन प्रचंड कठीण आहे. ते असं काही सोपं आपल्याला जसं वाटतं की आपण पटकन मस्त गरमागरम जेवण मिळेल, बाकी आपण सुंदर ध्यानात बसू, मग गुहेमध्ये असं छान असेल, मग डोळे बंद केल्या मन एकाग्र होईल. तर जी लोक खरोखर राहिलेली आहेत अशा प्रकारे आपल्यासारखी लोक, तर त्यांना अनुभव आला की एवढी प्रचंड थंडी आहे की डोळे बंद केल्यानंतर काहीच होत नाही, त्या ठिकाणी मन बिन एकाग्र होत नाही, थंडीने माणसं कुडकुडून मरतात. क्लिअर? तर अशा प्रकारे स्वतःच्या शरीराला क्लेश देणं याला मास्टर म्हणतात प्रिज्युडाइज आयडियाज. आणि अशा आयडियाज आपल्याला काढण्यासाठी आजची शिवरात्र करायची. क्लिअर? तर त्यामुळे लिहून काढा. आता ह्या आयडिया आल्या कुठून? पहिल्या आयडियाचा सोर्स होता आपले आई वडील. त्यांनी आपल्याला काही गोष्टी सांगितल्या, ह्या अशाच असतात बरं का, आणि आपण त्या तशाच मानून चाललोय, कारण त्यांना त्यांच्या आई वडिलांनी अशा सांगितलेल्या होत्या. म्हणून अशा काही आयडिया असतात. जसं गणपतीला मोदक लागतोच, हा लागतोच प्रकार जिकडे आला तिथे नेहमी लक्षात ठेवायचं की हे घरातनं कुठून तरी आलेलं आहे. क्लिअर होत आहे? त्याच्यानंतर आमच्याकडे लग्न म्हटलं की 2 बकरे द्यावे लागतात. क्लिअर होत आहे? किंवा कोंबडीचा बळी द्यावा लागतो, ह्या बळी द्यावा लागतो, तो करायला लागतो. आमच्या देवांचं हे असंच असतं, आमच्या देवांचं कडक सोळवळ आहे असं काही लोक तुम्हाला खास सांगतील, ते खूप सांगतील बापरे आमच्याकडे ओल्यानेच पूजा करायला लागते. आता कित्येक वेळेला हे सगळं केल्यानंतर करणारा जो माणूस आहे तो आनंदी आहे का? तर तोच जर का आनंदी नाहीये, तो म्हणतो कधी एकदा संपतं हे बरं झालं. कित्येक लोकांना घरात असे सणवार उत्सव आले की प्रचंड स्ट्रेस तयार होतो की अरे बापरे आता सकाळपासून हे असं करायला लागणार, दुपार असं करायला लागणार, त्यामुळे ते उत्सव संपतायत कधी ह्याच्याकडे हात धुवून मागे लागायला लागतात. नको बाबा तो उत्सव एकदाचा, परत ते 1.5 दिवस असा गोंधळ घालतात. गणपतीला लोक येतात, लोकांना काही जात नाही, सगळे पाहुणे घरात येऊन बसतात आणि ते त्यांच्या पद्धतीने राहतात आणि आम्हाला सगळं मरमर किचन मध्ये करावं लागतं. कोणी अनुभव घेतलाय का? हात वर करा ऑनेस्टली. बरोबर ना? मग आता ह्याच्यामध्ये उत्सवानी मन प्रसन्न झालं पाहिजे, बरोबर आहे? झालं काय? उत्सवाने मन दुःखी झालं, उत्सवाने स्ट्रेस तयार झाला. कित्येक लोकांना हा उत्सव ऋण काढून सण करतायत. आता मोठं फायनान्शियल बजेट ठेवायला लागणार, काय करणार? क्लिअर? तर असं जेव्हा व्हायला सुरुवात झालंय याचाच अर्थ ते उत्सव आपल्याला आनंद देत नाहीयेत. ह्याला म्हणतात प्रिज्युडाइज आयडिया. बरेच लोक तुम्हाला सगळ्या धर्मामध्ये दिसतील ईश्वर एक आहे मानतात की नाही? घरात देव किती मोजा, किती मूर्ती आहेत देव घरात? अनेक मूर्ती आहेत, काही त्यांचं साहित्य संमेलन भरलंय. आणि मग होतं असं कित्येक वेळेला की आता ह्याची पण पूजा केली पाहिजे, ह्याची पण केली पाहिजे, ह्याची पण केली पाहिजे, ह्याची पण केली. या सगळ्या देवांच्या पूजा करणं, काही वेळेला त्यांची स्तोत्र एक सेट करून ठेवलेले असतात आणि सगळं प्रकरण 2.5 तास 3 तास चालतं. साईड इफेक्ट त्याचा काय होतो? हे सगळं करता माणूस फ्रस्ट्रेट होतो. पण तुम्हाला हे सगळं करून मला 7 वाजताची ट्रेन पकडायची आहे, बरोबर आहे ना? आणि मग ते सगळं प्रकरण संपवून परत घरी आल्यानंतर लक्षात येतं की अरे आज उपास होता. क्लिअर? आणि मग सगळं तुम्ही आज सगळ्यांनी उपास केला असेल तुमच्या एकेकाच्या. आता विचार करा, काल रात्रीपर्यंत छान जेवलो होतो आपण, आज सकाळी उठल्यानंतर उपवास केल्यानंतर अनेक लोकांचं शरीर त्याला ऍडजस्टच नाही झालं. त्याला प्रश्न पडला हे असं काय असतं, कालपर्यंत बरं चाललं होतं यांचं, आज अचानक काय केलं? आणि मग आपण उपवासाचे पदार्थ म्हणून जे काही खाल्ले, ओके, मी बघत होतो अनेक ठिकाणी अशा टोंबिलीला. आज मी सकाळपासून जेव्हा काम करायला बाहेर पडतोय ना, तर लक्षात आलं की जागोजागी खिचडी वाटत होते भराभरा आणि त्याच्यावर रसनाचं सरबत. आता मी विचार केला की ह्या सगळ्यामध्ये रसनाचं सरबत कसं काय ऍड झालं? म्हणून कुठल्याही एरियात हा पदार्थ चालतो आणि हा पदार्थ चालत नाही, अशा 2 कॅटेगरीची लोक तुम्हाला सगळ्या ठिकाणी बघायला मिळणार. आणि सगळं करताना हे सगळं काटेकोरपणाने पाळलं पाहिजे. याच्यामुळे प्रचंड स्ट्रेस. चुकून जर आपण काहीतरी वेगळं खाल्लं, मार दिया जाय या छोड दिया जाय, बोलते रे साथ कैसे लोग. मला अजून आठवतं आम्ही दिल्लीला गेलो होतो, आमचा राष्ट्रपती पुरस्कार आम्हाला मिळणार होता म्हणून, आणि प्रत्येकाने तिकडे ऑर्डर दिली. आता तिकडे जाम ब्रेड मिळत होतं, सँडविच मिळत होतं, जे नॉनव्हेज खाणार होते त्यांना आमलेट पाव मिळत होता. तर आमच्या एका मैत्रिणीने हौसेने ऑर्डर दिली, मला आमलेट पाव खायचंय. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही, प्रत्येकाला हवंय ते खात आहे. आणि तिने आमलेट पाव खाल्ल्यानंतर तिला लक्षात आलं मी असं आमलेट खाल्लं,
म्हटलं मग काय झालं, आमलेट खाल्लं काय झालं, माझ्या बाबांना चालत नाही. पण आम्ही तिला विचारलं पण तू खाल्लंयस ना, बाबांना कसं कळेल तू आमलेट खाल्लंयस आज. क्लिअर. तिला त्याचा एवढा प्रचंड गिल्ट तयार झाला की ती अख्खी रात्रभर रडत होती. म्हटलं पहिली गोष्ट लक्षात ठेव, ऑर्डर देणारं कोण होतं, तू होतीस. तेव्हा बरं तुझा आमलेट हा शब्द ऐकून माहिती होता. बरं हा असा काही अगम्य अतर्क्य भाषेतला शब्द नाहीये की आपण परदेशात गेल्यानंतर पदार्थामध्ये नक्की काय घालतात माहित नाही, असं नाहीये. भारतामध्ये आमलेट हा शब्द अंड्यापासून बनवतात, एवढं तर सगळ्यांना माहितीये. व्हेज खाणारे नॉनव्हेज खाणारे सगळ्यांना माहिती. मग तेव्हा मला लक्षात आलं काय प्रॉब्लेम आला, नक्की तो आमलेट खाल्ल्यानंतर काय झालं. आता हे माझ्या बाबांना कळलं तर बाबा काय म्हणतील ह्याच्यामुळे ते दुःखी झाली. म्हणजे तुझ्या पोटात गेलं आता आमलेट, मग मी आंघोळ करू का. क्लिअर. असे अनेक लोक आहेत, ते जातात कुठेतरी फिरायला, येता येता पाली लागतं त्यांना, बरोबर आहे. मग आता पालीच्या गणपतीला जायचंय, मग आता काल आम्ही रात्री नॉनव्हेज खाल्लं होतं, मग आता गणपती जायचं मी आंघोळ करतो, हे त्यांचं कसं. मग तिकडे जातात, ते आंघोळी वगैरे करतात आणि मग गणपतीला जातात. मग पोटातले आमले ह्याचं नॉनव्हेजचं काय झालं, आणि जर ते नॉनव्हेज वाईटच होतं तर का खाल्लं. क्लिअर होत आहे. त्यामुळे अशा शेकडो आयडिया आपल्या जन्मापासून आजच्या दिवसापर्यंत आपल्यामध्ये जमा झालेल्या आहेत, आणि त्या ब्रेक करण्यासाठी प्रत्येक महिन्यात शिव येत आहेत आणि सांगतात बाबा आज तरी शिवरात्र आणली आहे, कमसे कम त्यानिमित्ताने तुझ्या या आयडिया ब्रेक कर. बाकी तुम्ही उपास करा, करू नका, आमलेट खा, खाऊ नका, त्यांनी काहीही प्रॉब्लेम नाही. या आयडिया जोपर्यंत ब्रेक होत नाहीत तोपर्यंत ह्या सगळ्या आयडियाज आपल्याला स्ट्रेसफुल करणार आहेत, इरिटेट करणार आहेत, फ्रस्ट्रेट करणार आहेत. क्लिअर होत आहे. काही जणांना सकाळी 4 वाजताच पूजा झाली पाहिजे, देवांची सण आहे, मग बिचारे सगळे जण रात्री 12 वाजेपर्यंत जागरण केले आधी, परत सकाळी 4 वाजता उठून त्याने तो सण म्हणून पहिलं काहीतरी अभिषेक केला, काहीतरी केलं. त्याचा स्ट्रेस एवढा तयार झाला की त्याने ऍसिडिटी व्हायला लागली, अपचन देशात निर्माण व्हायला सुरुवात झाली. तर जर आपल्या बाबतीत असं घडतंय तर विचार करा की खरंच असं करण्याची गरज आहे का. खरंच आपण खूप स्ट्रेसफुल झालो तर प्रॉब्लेम सुटणार आहे का, आपण रिलॅक्स राहिलो तर खऱ्या अर्थाने आपला ऑरा चक्र क्लीन होणार आहे आणि कनेक्टिव्हिटी चांगली होणार आहे. आता आज रात्री बघा, शिवरात्र म्हणून लोक प्रचंड जागतील आणि उद्या सकाळी तर ऑफिसला जायचंच आहे. मग ते विचार जेव्हा ऑफिसला जातील तेव्हा त्यांचं काय होणार आहे, ऍसिडिटी होणार, अपचन होणार. आपल्याला एवढं प्रचंड जागण्याची सवय नाहीये त्या सगळ्या ठिकाणी. मग विचार करा की रात्रभर जागल्याने शिव नक्की प्रसन्न होणार आहेत का, गॅरंटी आहे का. तर असं काही नाहीये. मग तुम्ही 2 तास 3 तास काहीतरी जागलात, तुम्हाला जेव्हा छान वाटतंय तेव्हा जागलात आणि विचार केलात की आज माझ्यामध्ये काय काय दोष आहेत, बरं मी हे दोष काढत साठी मी आजची जर का रात्र वापरली तर मला खूप फायदा मिळेल. रात्रच का, पुन्हा एकदा बऱ्यापैकी शांतता आहे. आता ह्या शांततेचा उपयोग आपल्या ते दोष काढण्यासाठी करा. आणि त्यातल्या त्यात सगळेच जण आज एक दिवसासाठी का होईना सात्विक आहेत. उद्या सकाळी ते शिवरात्र वगैरे सगळं गुंडाळलेलं असणार आहे, संपला उद्या ते दिवस, परत नॉर्मल. लक्षात येत आहे. आणि म्हणून पहिल्यांदा शांतपणे लिहा की अशा कुठल्या कुठल्या आयडियाज तुम्हाला वाटतायत स्वतःमध्ये की या नाही माझ्या पातळीवर निघत आहेत, आपण मान्य करूया. आणि त्यासाठी शिवांची जी ऊर्जा आहे ती आपण इन्व्होक करणार आहोत. क्लिअर होत आहे. म्हणून योग हा चित्तवृत्ती निरोधाच्या सेशनला पण तुमचं नाव ह्यासाठी हे दिलेलं होतं की बेसिकली अशा खूप साऱ्या टेंडन्सीज आपल्यामध्ये असतात आणि ते आपल्याला समोर हळूहळू यायला सुरुवात होतात. का बरं मी असं वागतोय, का बरं असं वागतोय. आंघोळ केल्याशिवाय ना देवांसमोर जायचं नसतं. आंघोळ ही सकाळीच करायची असते. आणखी एक अंधश्रद्धा. मी अनेक लोकांना प्रश्न विचारतो की अरे जर तुम्ही रात्रभर फक्त बेडवरती होतात, तुम्ही एसी लावला होतात, तर मळलात कुठे. बरोबर आहे ना. ऑफिसवरती जाऊन आल्यानंतर आंघोळ केली पाहिजे, अगदी 100% मान्य. घाम आलेला असतो, खूप इरिटेशन असतं, 200% मान्य. पण ते अनेक लोकच बघितले सकाळी उठल्याशिवाय पाणी सुद्धा तोंडात घेत नाही. पण त्याने काय होणार आहे. आंघोळीचा आणि बाहेरच्या पायच्या पाण्याचा काय संबंध आहे. हा, काय संबंध आहे. बऱ्याच जणांची कल्पना आहे. तर अशा ज्या आयडियाज आहेत ना त्याच ब्रेक करूया आपणच ब्रेक करूया. कारण आपल्याच आयडिया आपल्याला ब्रेक करायच्या, घरच्यांच्या नाही. त्यांना आंघोळ करू दे, 3 वेळा आंघोळ करू दे, काही इश्यू नाहीये. त्यांची आयडिया त्यांच्या बरोबर. पण आपल्या आयडिया ब्रेक करण्यासाठी आजचा दिवस आपण त्यासाठी वापरणार आहोत. चलो आता नोट्स तुमच्या तुम्ही काढा. यासाठी गाईडलाईन्स पहिल्या तुम्हाला सांगतो. खाण्यापिण्याच्या अशा कुठल्या गोष्टी आहेत आपल्या मनात ते बघा.
की नॉनव्हेजवाला माणूस बाजूला बसला की आपल्याला चालत नाही, असं एक लोकांची प्रिज्युडाइज आयडिया असते. तर नक्की काय होतं? ते पण अन्न आहे, हे पण अन्न आहे. मग काय प्रॉब्लेम नक्की तयार होतो? तर आपल्या डोक्यात पहिल्यापासून बसवलेलं असेल की नाही, व्हेज आणि नॉनव्हेज हे वेगळं असतं बरं, कसे दर्शने बसायचं नसतं. बस काढा ही आयडिया, आजच्या दिवशी डिसेंडिकेट करायला हरकत नाही. क्लिअर? आणि म्हणून अनेक संतांचे आणि गुरुजींचे दाखले बघितले, तर त्याच्यात जेव्हा त्यांनी भिक्षा मागितली त्यांना नॉनव्हेज दिलेलं आहे त्या भिक्षेमध्ये. क्लिअर? जे हिंदू आहेत, विशेषतः असे योगी आहेत, दत्त विशेषतः, की ज्यांना नॉनव्हेज दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी परीक्षा घेतलेली आहे की हे तुम्ही परब्रह्म म्हणून स्वीकारू शकता का व्हेज नॉनव्हेज हा भेदाभेद तुमच्या डोक्यात येतो. ओके. आणि मग ज्या वेळेला त्यांच्या गुरुने त्यांना दाखवलं ओपन करून, तेव्हा लक्षात आलं की हे नॉर्मल अन्न आहे, याच्यात कुठेही नॉनव्हेज नाहीये. क्लिअर होत आहे? मास्टर चोआकोक्सी हे नॉन व्हेजिटेरियन होते. आमच्या ग्रुपमध्ये एक जैन ट्रेनर होत्या, ज्या कांदा लसूण सुद्धा खायच्या नाहीत. आणि मास्टर जेवायला बसले होते आणि मास्टर सांगितलं, आज मी माझ्या ताटातला प्रसाद तुम्हाला सगळ्यांना देणार आहे. आणि मास्टर चिकन खात होते. ओके. आणि मास्टरने पटकन एका टूथपिकला चिकनचा एक पीस कनेक्ट केला आणि त्यांना हातात दिला. त्याच्यावरून लक्षात येतं की आपल्या आयडियाज कितपत आहेत. आता तुम्ही मास्टरांचा प्रसाद म्हणून ते खाऊ शकताय का तुम्ही त्या ठिकाणी नॉनव्हेज आणि व्हेज याच्यामध्ये अडकताय? मे बी मास्टरांनी त्याची एनर्जी चेंज केली असेल, मे बी तो पदार्थही कदाचित पनीर असेल. क्लिअर? पण त्या ठिकाणी त्या व्यक्तीला लक्षात आलं की आपल्यातला जो धार्मिकता आहे, आध्यात्मिकता ही त्याच्या पलीकडची आहे, धार्मिकता आहे ती मध्ये आली आणि सांगितलं की नाही मास्टर, मी जैन आहे, मी हे खात नाही. कदाचित तो एक असा दिवस असेल की त्या दिवशी त्यांचं अख्खं आयुष्य बदललं असतं. आता मास्टरने माहित नव्हतं का? मास्टर, हो सॉरी सर, तुम्ही जैन आहात, मला माहिती आहे. तरी मी चेक केलं, हे नंतर सांगितलं त्यांना. तर काही वेळेला ह्या अशा ज्या कन्सेप्ट आहेत आपल्या, त्यामध्ये येणार आहेत. आता ह्याचा अर्थ जे दोन्ही खातात त्याने खुश व्हायची गरज नाही. आपल्याला काही प्रश्नाचा काय प्रश्न आहे, आपण व्हेज नॉनव्हेज दोन्ही खातो. तर टेस्ट तुमची तुमच्या पातळीवर होणार आहे. असंही होऊ शकतं ना, आपल्याला खायची सवय नाही, त्याच्यामुळे आपण खात नाही ना ते. हा, म्हणून चालू करायला हरकत नाही. नक्की नक्की नक्की. म्हणून प्रत्येकाची टेस्ट हे यस, म्हणून प्रत्येकाची टेस्ट गुरु वेगळ्या लेव्हलवरती घेतील. ओके. आणि ती टेस्ट पास व्हायला हवी असेल तर टेस्ट कशाची आहे की आपल्या आयडियाज कितपत अशा प्रकारच्या कठीण आयडिया झाल्यात की त्याला काय म्हणतो आपण, क्रिस्टलाइज आयडिया झाल्यात. आणि त्या आयडिया ब्रेक करण्यासाठी शिवरात्रीचा आज आपण एक उपयोग करू शकतो. प्रत्येक महिन्यात म्हणून परत शिवरात्री येणार आहे आणि म्हणून चेक करा की अशा कुठल्या आयडियाज पुढल्या 12 शिवरात्रीमध्ये आपल्याला ब्रेक करायच्या आहेत. लिटरली मदत मागा. म्हणून मास्टर नेहमी सांगायचे की ज्याला गुरु मिळालाय त्याला श्रीमंत बाप मिळालेला आहे. आणि म्हणून अशा ज्या आयडियाज आहेत की आपल्या मात्र नाही निघणार आहेत त्या, तर त्या आयडियाज तुम्ही ब्रेक करू शकता. कित्येक गुरु अतिशय गलिच्छ भागामध्ये जाऊन राहिलेले होते आणि ती लोक ज्यांना प्रचंड साफसफाई, प्रचंड स्वच्छता याची जी आवड आहे, ते जाताना जेव्हा त्या भागातून पास व्हायला लागले त्या गुरुंना भेटायला, तर त्यांना सगळी घाण दिसायला लागली. आणि म्हणजे एवढ्या घाणीत गुरु राहणार आहेत, एवढ्या घाणीत असं राहणार आहेत, मग हे कसले गुरु, हे कसले काय, त्यांना क्रिटिसिझम चालू झालं. क्लिअर? पण ज्या वेळेला त्या गुरूंपर्यंत ते पोहोचले त्यावेळेला त्यांच्या मनात गुरुनी त्यांना हा प्रश्न विचारला, काय झालं नक्की, मनाची स्थिती काय तयार झाली? की गुरु दिसू शकले का घाण दिसू शकले? म्हणून गजानन महाराजांच्या पोथीत अगदी सुरुवातीचा जो उल्लेख आहे ते कुठे दिसले? जिथे उष्ट्या पत्रावळ्या सगळ्या टाकून दिलेल्या आहेत त्या पत्रांच्या ठिकाणी गजानन महाराज बसलेले आहेत. त्याने ते पाणी प्यायलंय, तर ते अतिशय घाणेरडं पाणी की जिथे कोणी त्या पाणी प्यायला जाणार नाही, ते पाणी प्यायल्याने ते पाणी स्वच्छ आहे, शुद्ध आहे, निर्मळ आहे, टेस्ट आहे, ह्या सगळ्या प्रकारच्या. आणि म्हणून कित्येक वेळेला जसं 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 आपण अध्यात्मात पुढे पुढे जाणार अशा प्रकारच्या टेस्ट आपल्या आयुष्यात येणार. म्हणून गुरूंच्या एक टेस्ट घेणं ओके, पण त्याची प्रिपरेशन तर आपल्यालाच करायला पाहिजे ना. म्हणून स्वतःला स्वतः पेपर घालायचा आणि प्रत्येक महिन्यात सोडवायचा प्रयत्न करायचा. याला म्हणतात कॅरेक्टर बिल्डिंग. आणि हे प्रयत्नपूर्वक करायला लागतं. नाहीतर काही वेळेला आपण कॅरेक्टर बिल्डिंग जेव्हा करतो तेव्हा फक्त एका ठराविक चौकटीच्या मध्येच विचार करतो, मी कसं रिॲक्ट करेन या सगळ्या परिस्थितीला, हे विचार करा. आणि काही वेळेला तुम्हाला गमतीशीर प्रकार बघायला मिळतील की मन अतिशय निगेटिव्हली त्या गोष्टीला रिॲक्ट करत असतं. तर ती चित्तवृत्ती आहे ती ब्रेक करायची. तसं एखादा मुलगा हिरव्या रंगाचा शर्ट
आणि पिवळ्या रंगाचे काहीतरी ट्राउझर असं काहीतरी घालून चाललाय. तर काही जणांचं मन पटकन म्हणेल हे काय साधं मॅचिंग कळत नाही. आता विचार करा की त्या व्यक्तीला जाताना ती कुठे चालली आहे माहित नाही. काही वेळेला ती मेडिकल इमर्जन्सी घरामध्ये आली आहे म्हणून ती पटकन व्यक्ती निघाली आहे. तिथे ती मॅचिंग बघेल का प्रत्यक्षात तिथे जाऊन अटेंड करेल. तर कित्येक वेळेला एखाद्या व्यक्तीची बॅकग्राऊंड आपल्याला काहीच माहित नसते, पण आपल्या मनाला आपण एवढं सुंदर ट्रेन केलंय की फक्त क्रिटिसाइज करा आणि मग आपण ते करत जातो. क्लिअर होत आहे? हा, मग ती एनर्जी ऑरा चक्रामध्ये अडकते आणि मग होतं काय, आपण स्वतःच्या मेंदूला तसंच ट्रेनिंग दिलेलं असल्यामुळे आपल्याला तीच गोष्ट परत 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 दिसते आणि मग आपल्या ते दोष काढायला अवघड जातात. क्लिअर होत आहे? दुसऱ्याचे दोष आपल्याला पटकन दिसतात की नाही, खूप फास्ट. म्हणून आज आपल्याला स्वतःतले शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. आणि आजपासून प्रयत्नपूर्वक एक व्रत घ्यायचं. ज्याला दोष सांगायचे असतील त्याचे पहिल्यांदा 3 सद्गुण त्याला सांगायचे आणि मगच दोष सांगायचा. आपल्याला सुचत नाही 3 सद्गुण शोधण्यापेक्षा आपण म्हणतो जाऊ दे न सांगितलेलं परवडलं, कारण ते जास्त अवघड आहे 3 सद्गुण शोधणं. म्हणून कित्येक वेळेला घरच्या लोकांपासून प्रॅक्टिस सुरुवात करायची, कारण सगळ्यात जास्त क्रिटिसाइज करतो आपण घरच्या लोकांना. ओके. बाहेरला फार आपण काही क्रिटिसाइज करत नाही, कारण 2 मिनिटासाठी तर माणूस भेटणार असतो. पण घरापासून सुरुवात करा. लक्षात येईल क्षणोक्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग. अजित कडकडे सगळ्यांना माहिती आहेत ना, ऐकून? अजित कडकड्यांच्या एका लेक्चरमध्ये त्यांनी छान विषय मांडला होता की त्यांचे गुरु जे होते ते वाडीला होते आणि 103 वर्षाचे ते गुरु होते. ते म्हणाले मला कधीही गायक व्हायचं नव्हतं आणि गायकांमध्ये भक्ती संगीत तर कधीच गायचं नव्हतं, पण म्हणे काही वेळेला ईश्वर का तुमच्यातील काय ठरवतो त्यानुसार तुमच्या आयुष्यात घटना घडतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की माझं डिसेक्शन अतिशय उत्तम होतं, मी सायन्स स्टुडंट होतो आणि मला मेडिकलच्या फील्डमध्ये जायचं होतं, पण फासे काहीतरी वेगळे पडले आणि मी गायक झालो आणि त्याच्यातून भक्ती संगीत गायला लागतो आणि भक्ती संगीत माझी सगळ्या ठिकाणी पोहोचली. तर म्हणे माझ्या गुरूंकडे मी जेव्हा जायचो ते माझे गुरु सगळ्यांना काहीतरी उपासना द्यायचे की कोणी गुरुवारचा उपास करा, कोणी हे करा, कोणी ते करा, कोणी ते करा. मी विचारतो मला काय उपासना नाही, तुला काही उपासनेची गरज नाही. असं बऱ्याच वेळेला झालं. ते मी सांगितलं की ओके मला काहीतरी एक उपासना द्या ना. ते म्हणले ओके काहीच हरकत नाही, 1 दिवसासाठी कोणाचाही द्वेष करू नकोस. ते म्हणाले मी घरात पोचलो आणि बायकोने सांगितलं शेजारच्यांनी आत्ताच चांगली कार घेतली आहे. पहिल्या मनात विचार आला दुसरं ब्लॅकचे पैसे असतील म्हणून त्यांनी कार घेतली, नाहीतर कशी काय कार घेऊ शकेल तो. आणि तिथपासून सकाळपासून रात्रीपर्यंत मी काय केलं असेल तर फक्त द्वेष द्वेष आणि द्वेष याचीच प्रॅक्टिस मनाकडून करण्यात आली. म्हणजे गुरुने केलेली एक आज्ञा, एका दिवसासाठी द्वेष करू नकोस, तर तीही करायला अवघड दिली. म्हणून कित्येक वेळेला आपल्याला छोटी छोटी प्रॅक्टिस दिलेली असते, ती प्रॅक्टिस आपल्याला करायला सगळ्यात जास्त अवघड असते. आमचे एक मेंटॉर आहेत, त्यांनी सांगितलं अमोल एक प्रॅक्टिस करून बघ. म्हटलं चालेल सांगा. जेवायला बसायच्या आधी श्रीराम म्हणायचं. ओके, अगदी हो एकदम सोपं आहे. जेवायला बसायचं श्रीराम म्हणायचं, पण त्यासाठी तुम्हाला 24 तास अवेअर राहावं लागतं. आणि जेवायला बसायच्या आधी कित्येक वेळा असं झालं की घास खाल्ला, अरे अरे श्रीराम म्हणायचं राहिलं. क्लिअर? म्हणजेच लक्षात घ्यायचंय की आपला अवेअरनेस याची प्रॅक्टिस ही असं कुठलंही एखादं छोटंसं व्रत जर आपण घेतलं तर त्या व्रताने चालू होते. आणि म्हणून शिवरात्र याच्यासाठी काही व्रत आहेत. काही लोक घेतात ना शिवामूठ म्हणून ठराविक दिवशी वाढायचं, किंवा आणखी एक कुठलं असतं प्रदोष, याचं व्रत घेतात. आता ही जी व्रत आहेत ही व्रत एक्झॅक्टली आपल्याला अवेअरनेस वाढवतात. म्हणून व्रतांचं मुख्य फंक्शन आहे अवेअरनेस वाढवणं. दुसरं आपल्याला डिसिप्लिन देतात. कुठलंही व्रत पण त्याचा क्रम आहे, पहिल्या वेळेला हे करायचं, मग त्याच्यानंतर हे करायचं, त्याच्यानंतर हे करायचं. तोपर्यंत आपण 100% अनऑर्गनाइज असतो. आणि अनऑर्गनाइज असल्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण त्या सिस्टमॅटिक न केल्यामुळे जो रिझल्ट अपेक्षित आहे आपल्या आयुष्यात तो मिळत नसतो. आणि त्यासाठी म्हणून ही शिवरात्र हे आपण वापरू शकतो. म्हणून काही काही लोकांचा मानसिक पातळीवर जर गेलो तर त्यांचं मन अनऑर्गनाइज आहे. आणि म्हणून खरंच सर मला ना रोज प्राणिक क्लीनची प्रॅक्टिस करायची हो, पण वेळच मिळत नाही. मी त्यांना लिहायला सांगतो की आपण फेसबुकवर किती वेळ होतो दिवसभरात, प्लीज कॅल्क्युलेट. व्हॉट्सअपला आपण नक्की किती वेळ होतो चेक करा. आपण टाइमपास किती वेळ केला मित्रमैत्रिणीमध्ये चेक करा. तर तो वेळ सगळा जर आपण लिहून काढला तर लक्षात येतं आपल्याकडे वेळ आहे, पण आपण अनऑर्गनाइज असल्यामुळे आपल्याला फक्त असं वाटतंय की मला वेळ नाहीये. आणि मग ज्या वेळेला आपण अशी महाशिवरात्र किंवा कुठल्या तरी कारणाने स्वतःचे दोष काढायला सुरुवात करतो तेव्हा 1 दिवसासाठी आपण ऑर्गनाइज होतो.
आता आपलं काम काय आहे, एक दिवस बरा केला ना, आता अजून एक दिवस मी चांगला घालवेन. आणि म्हणून सुरुवातीला संकल्प करताना तुम्ही आजपासून 1 तास मी ही प्रॅक्टिस करेन, इथपासून करायचं, दुसऱ्या तासाची माहित नाही. तर तुम्हाला 1 तास प्रॅक्टिस केल्यानंतर असं वाटलं की हा खूप छान वाटतंय, अजून 1 तास मी करेन. जसं मी कोणालाही क्रिटिसाइज करणार नाही, आत्तापासून 1 तास. आत्ता तर सोपं आहे ना, पण सगळेच आसपास प्राणिकलिंग शिकलेले बसले, त्यामुळे सगळे गोडीगोडीच वागणार आहेत, गोडीगोडीच बोलणार आहेत. आपण आता आयसीयूचे पेशंट आहोत सगळे, बरोबर ना. बाहेर पडल्यानंतर आपण जनरल वॉर्डमध्ये येतो, मग रिक्षा वेळेत मिळणार नाहीच आहेत, बरोबर आहे ना. मग सुरुवात, किंवा काही जण जाताना लक्षात येणार आहे की आत्ताच ह्या लोकांना नेमका रस्ता बंद करायचा होता, की परत सोलार प्लेक्सस ऍक्टिव्हेट होणार आणि फुल्या 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 यायला आपल्याकडनं सुरुवात झाली. लक्षात घ्यायचं म्हणजे आपलं व्रत एवढं टेम्पररी आहे किंवा आपलं मन सध्या एवढं अशांत आहे की जस्ट 1 तास सुद्धा आपण ती गोष्ट कंटिन्यूस करू शकत नाही. अशासाठी ओम नमः शिवाय ओम याचा मास्टरांनी उपयोग करायला सांगितला. आणि म्हणून तुम्ही प्रयत्न करा की दिवसातनं ट्विन हार्ट चालू करायच्या आधी आजपासनं क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शनची प्रॅक्टिस करायची. क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शनची प्रॅक्टिस म्हणजेच काय, मी आजच्या संबंध दिवसात काय काय बरोबर केलं आणि काय काय चुकीचं केलं हे शोधायला सुरुवात करणं, आणि जे चुकीचं केलं ते रेक्टिफाय करायला सुरुवात करणं. सुरुवातीला बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येणार आहे, कुठे काय संबंध नॉर्मल तर गेला, म्हणजेच आपलं मन मायन्यूट डिटेल्स बघू शकत नाहीये. तरी बऱ्याच लोकांना विचारलं, अनेक लोक मला विचारतात, मी गेल्या जन्मात कुठे होतो. तुम्ही सांगा ओके, गेल्या शुक्रवारी कुठली भाजी खाल्ली होती, नाही आठवत नाहीये. मग ते आठवलं की या, मग सांगतो मी तुम्हाला कुठल्या मागच्या जन्मात कुठे होतात. क्लिअर. त्याच्या मागचं कारण काय, आपल्याला खूप मागचं आठवायला हवंय, पण आपण फक्त लक्षात काय ठेवलंय, वाईट प्रसंग, दुःखद प्रसंग, आपल्या मनाविरुद्ध काय काय झालं तेवढ्याच गोष्टी या आपण फक्त लक्षात ठेवल्यात. आपण चांगल्या गोष्टी फारशा लक्षात ठेवलेल्या नाहीयेत. आणि म्हणून ट्विन हार्टच्या वेळेला, पहिल्या ट्विन हार्टला अनेक जण हा प्रॉब्लेम फेस करतात की आनंदी प्रसंग सांगा असं म्हटल्यानंतर ते आठवायला लागतात, तेवढ्याच सीडी पुढे निघून जाते. हा अनेकांनी प्रॉब्लेम फेस केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला आनंदी प्रसंग आठवावे लागतात, आनंदाची साधना करावी लागते. आनंदी राहणं ही केवळ आपली आणि आपली जबाबदारी आहे. आपल्याला दुसरा माणूस आनंदी करू शकत नाही. क्लिअर होत आहे. त्यामुळे हे आज एकदा मनात अफर्मेशन करून ठेवा की ओके, आनंदी कोण राहणार आहे, मी राहणार आहे. कुठल्याही परिस्थितीत मी आनंदी राहण्याची प्रॅक्टिस करणार आहे, बाकी जग गेलं ढगात. क्लिअर. मग ह्याच्या बोलण्यामुळे मी असं झालो आणि मला हे नाही मनासारखं झालं म्हणून मी असं झालो, ही कारण जोपर्यंत आपण सांगतोय तोपर्यंत आपण दुःखी होतोय. मग आपण जे ठरवलंय मी आनंदी होणार आहे, ते आपण त्याच्यापासून आपण स्वतःला डिवेट करतोय. क्लिअर होत आहे. चलो, आता तुमचं होमवर्क करायला घ्या. आता लिहा अशा कुठल्या कुठल्या RDFD आपण करून ठेवलेल्या आहेत. Thoughts are the seeds. Words and actions are the fruits. Wrong thought, wrong word, wrong action. Thoughts are the seeds. Words and actions are the fruits. Wrong thought, wrong word, wrong action. काही काही लोक तुम्हाला असे दिसतील बघा, त्यांचं एक इमॅजिनेशन चालू असतं की ही व्यक्ती अशीच आहे ना, मग ती अशी मला भेटली तर बोलेल, मग त्याच्यावर मी अशी रिॲक्शन देईन, मग असं होईल, मग तसं होईल. येस ऑर नो. क्लिअर. तर लक्षात घ्यायचं याचा अर्थ ते तशा सिच्युएशन क्रिएट करतायत मेंटली. आणि मग काय होतं, जेव्हा ते सिच्युएशन लाईफमध्ये घडते तेव्हा आपण म्हणतो बघा मला असं वाटलं होतंच असं घडेल. ते वाटलं नव्हतं, ते तुम्ही क्रिएट केलं होतं. आणि म्हणून स्वतःला जर असं सवय लागली असेल की एखादी व्यक्ती कशी बोलेल आपल्याकडे आल्यानंतर, ती कशी रिॲक्ट करेल, हे IQ माहितीवर ठरवणं. पण कोणीतरी आपल्या मित्राशी वाईट वागलंय, मग आता ही व्यक्ती मला भेटल्यानंतर अशीच वागणार, हे आपण आधीच ठरवतो आणि मग आपण तशाच पद्धतीने रिॲक्ट करायला सुरुवात करतो. काहीला समोरची व्यक्ती आल्यानंतर त्यातली कुठलीच रिॲक्शन तिने दिलेली नसते, पण आपली रिॲक्शन मात्र फिक्स असते की आपण त्या व्यक्तीची तसंच वागतो. क्लिअर होत आहे. आता इथे इम्प्रेशन क्रिएट करण्यासाठी त्यांनी बोललं पाहिजे ना काहीतरी, त्या व्यक्तीने नावं ठेवली पाहिजेत आपल्याला, पण त्याच्यात इम्प्रेशन पण क्रिएट करण्यासारखं काही नसतं. आपलं क्रिएट केलेलं इम्प्रेशन आपण त्या व्यक्तीला लादतो, ही व्यक्ती अशीच आहे. क्लिअर. आणि म्हणून मी रेकमेंडेड करेन तुम्हाला, जी व्यक्ती तुमच्याशी वाईट वागली आहे तिच्याबद्दल कोणालाही काहीही सांगू नका.
कारण त्यामुळे तुम्ही इतरांचं मन कलुषित करून ठेवता. घरच्यांनाही नको, बाहेरच्यांनाही नको. क्लिअर? त्याच्यामुळे होणारे काय, ती लोक पण त्या व्यक्तीकडे त्याच अँगलने बघायला लागतात आणि तुम्ही सेम टाईपची एनर्जी त्या व्यक्तीकडे सगळे मिळून प्रोजेक्ट करायला लागतात. अल्टिमेटली काय होतं, जर ती व्यक्ती त्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडू इच्छित असेल तर तिला आणखी अवघड जाईल. पण सगळेच जण आता तिच्या अपोजिट मध्ये गेलेले आहेत. क्लिअर? त्यामुळे हा प्रयत्न करा की जर तुम्हाला कोणीतरी बोलल्यानंतर हर्ट झालं, ओके, क्लिअर, मी हर्ट झालो, त्याच्यामागचा मेन रिझन काय आहे, ह्याचा अर्थ मी त्या पॉइंटला गाफील होतो. क्लिअर? बाहेरच्या व्यक्तीने वागल्यानंतर तुम्ही हर्ट होता का प्रत्येक वेळेला? नाही. मग जवळच्या व्यक्तीने वागल्यानंतर आपण हर्ट का होतो? तर आपण तिथे गाफील असतो. आपल्या त्या माणसाबद्दल एक प्रेज्युडाइज आयडिया असतात की ही व्यक्ती असंच वागेल, ही व्यक्ती असंच वागणार नाही. जसं तुम्हाला घरच्या व्यक्तीबद्दल एक आयडिया होती, अशीच ही व्यक्ती वागणार, आणि मग त्याला ती मॅच झाली नाही म्हणून आपण त्या व्यक्तीवर फुली मारायला सुरुवात करतो. ओके? जसं आम्ही विचारतो प्रत्येक वेळेला, संकेत तुला कसा लाईफ पार्टनर हवाय? बरोबर आहे. आणि मग संकेत सांगेल की ओके असा 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 असा. आता प्रत्येक बघणारा माणूस काय करणार, संकेतसाठी जेव्हा स्थळ सुचवणार तर त्यावेळेला तो त्याच्याशी मॅच करणार. येस ऑर नो? तसंच आपण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल अशी एक चौकट आखलेली असते आणि त्या चौकटीशी मॅच करत असतो, आणि त्या चौकटीशी मॅच नाही झालं की आपण त्या व्यक्तीवर फुली मारायला सुरुवात करतो. त्यामुळे आपलं काय होतं, त्या व्यक्तीचे जे इतर आस्पेक्ट आहेत ते कधी बघितले जात नाहीत. उत्तम उदाहरण ह्याचं देईन तुम्हाला. सिगरेट ओढणं चांगलं का वाईट? वाईट, नॉर्मली. येस ऑर नो? आपल्या प्राणिक आश्रम मुळशी याचे जे मॅनेजिंग ट्रस्टी होते तर ते प्रचंड हार्डवर्कर आणि प्रचंड इंटेलिजंट होते, पण ते दिवसाला 2 सिगरेट ओढायचे आणि मास्टरने त्याला अलाउ केलं होतं. क्लिअर? तर त्यामुळे काही काही वेळेला त्या माणसाची एखादी गोष्ट वाईट म्हणजे तो 100% माणूस वाईट असं नाही होऊ शकत. पण आपल्या मनाला आपण तसं ट्रेन केलेलं असल्यामुळे आपण डायरेक्ट त्या माणसावरच फुली मारतो. कन्सेप्ट क्लिअर? त्यामुळे ही प्रिज्युडाइज आयडिया झाली, ही ब्रेक करायची की ठीक आहे, तसा आपल्यातला एखादा दोष आहे, तो दोष इतर लोकांना त्रासदायक होत असेल की नाही? नक्की होत असेल. तसंच त्याचा एखादा दोष तुम्हाला त्रासदायक होते म्हणजे तो माणूस 100% डिफेक्टिव्ह नाही होऊ शकत. क्लिअर होत आहे? त्यामुळे आपल्याला ट्रेनिंग काय द्यायचं स्वतःच्या मनाला, त्या माणसाला इतर अँगलनी सुद्धा बघणं. त्याच्याकडे अनेक प्लस पॉइंट्स असतील. तसं उत्तम उदाहरण सांगतो, रात्रभर ड्राईव्ह करणारे जे ड्रायव्हर्स असतात ते तंबाखू खातात. येस ऑर नो? मग आपण म्हणतो का बिन तंबाखू खाणारा ड्रायव्हरच मला मिळाला पाहिजे. किती ड्रायव्हर मिळतील? मे बी आपल्या घरातच पण ड्राईव्ह करत असेल तरच, बाहेरचा ड्रायव्हरच मिळणार नाही काही वेळेला. क्लिअर? मग त्यापेक्षा ओके बाबा, दारू पिण्यापेक्षा तंबाखू खातोय, ठीक आहे. हा दारू पिऊन चालवायला लागला तर शक्यच नाही, गाडी कुठे, तो कुठे, आपण कुठे, बरोबर ना? पण अशा तो जागा राहायचंय त्याला रात्रभर, तो तंबाखू खातोय, ओके, नो इश्यूज. पण त्याचं ड्रायव्हिंग करायला अतिशय उत्तम असतं. अतिशय मोठं अंतर ती लोक खूप सुंदर घेऊ शकतात. कन्सेप्ट क्लिअर? तर त्यामुळे आपल्या घरातल्या माणसांना अशा कुठल्या कुठल्या आपल्या प्रिज्युडाइज आयडियामुळे आपण त्यांना क्रॉस केलंय हे शोधून काढा आणि हळूहळू त्या माणसांना एक्सेप्ट करायला सुरुवात करा की ओके, त्या माणसांमुळे आपल्याला कळलं की हा दोष माझ्यात होता, त्यामुळे मी ह्या माणसाला क्रॉस केलं. बऱ्याच लोकांना आपल्याला काय आवडतं, आपल्यासारखी माणसं वागलेली आपल्याला भयंकर आवडतात. बरोबर ना? आपल्याला जर का सकाळी उठतात, आपल्याला सकाळी उठणारी माणसं अतिशय आवडतात. वा, बरं आलं. पण एखादा महात्मा असं असतो आपल्या ग्रुपमध्ये की जरा सकाळी उठायला सांगू नका, तुम्ही रात्री त्याला 3 वाजता 4 वाजता उठायला जागायला सांगा, तो आरामात जागू शकतो. क्लिअर? मग आता आपल्याला त्याला द्यायला काम नाहीये म्हणून आपण फ्रस्ट्रेट होतो. पण आपल्याकडे सगळी कामांचं प्लॅनिंग कुठलं आहे, सकाळी उठल्यानंतर काय काय करता येईल. क्लिअर होत आहे? अल्टिमेटली आपण त्याच्यावर क्रॉस केला. आणि जे संत किंवा गुरुपदाला गेलेले लोक असतात त्यांना एक्झॅक्टली या प्रत्येक प्रकारच्या माणसांचा वापर कसा करायचा हे त्यांना माहिती असतं. याला आजच्याच भाषेमध्ये HR म्हणतात. आणि कित्येक वेळेला HR ची स्किल्स ही आपली डेव्हलप झालेली नसल्यामुळे आपल्याला माणसं पण सगळी क्रॉस करत जातो. कित्येक वेळेला असं होतं की आपल्याला खरंच आवश्यक आहे त्यावेळेला माणूसच अवेलेबल नाही, कारण आपण सगळ्याच माणसांना क्रॉस करून टाकलंय. क्लिअर होत आहे? आणि म्हणून स्वतःला आपण ट्रेनिंग देणार आहोत आसपासनं या सगळ्या ह्याच्यातून की माणसं क्रॉस नाही करणार आहोत आपण. त्यांच्यातल्या काही टेंडन्सी आहेत त्याला ऍडजस्ट कसं करायचं ह्याचा प्लॅन करणार आहोत.
कारण ती तुम्हाला ऍडजस्ट करायला खूप अवघड जाते. तसं काही लोक स्मोकिंग करणाऱ्या माणसाच्या बाजूला उभे पण राहत नाहीत. ते म्हणतात लगेच मला त्रास झाला, असं असं झालं. बरोबर आहे. का त्रास झाला? एवढा दूर नाहीये का बाहेर सगळ्या ठिकाणी? प्रचंड दूर आहे. आपण रोज सकाळ दुपार संध्याकाळ दुरातच फिरतोय. मग त्याच माणसामुळे त्रास का झाला? कारण तुम्ही स्मोकिंग करणारा माणूस बॅड असं मनात प्रोग्राम केलाय आणि तो म्हणून माणूस दिसल्यावर तुम्ही लगेच फुली मारलेत. क्लिअर होत आहे? लक्षात येत आहे?